करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण ज्या पद्धतीने बघा, कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे रामकृष्णचो कलो श्रीपाद श्रीवल्लभ. ज्याप्रमाणे काळ बदलत गेलेला आहे त्याचप्रमाणे वेळसुद्धा बदलत चाललेली आहे. म्हणजे भाग काय दिलेला आहे, भाग कसा दिलेला आहे, पूर्णतः श्रवण केलं तरच आपल्याला माहिती पडेल ना, तरच त्याचा आपल्याला अनुभव घेता येईल. म्हणजे काय, तर बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण पुन्हा पुन्हा तेच का भाग प्रत्यक्षपणे पाहावे आपणासी आपण. कारण सुरुवात जी होते ती आपल्यापासूनच होते. म्हणजेच काय, प्रत्यक्षपणे जो भाग दिलेला आहे, ज्याप्रमाणे म्हातारपणी आपल्याला भाकरी मिळेल की नाही, म्हातारपणी माझ्याकडे कोणी पाहील का सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करतील. ज्यांनी मुलांना प्रत्यक्षपणे सांभाळलं, बघा कसा भाग दिलेला आहे. कारण काही लोक लांबूनच रामराम करतात, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया. विश्वास तरी कोणावर ठेवायचा. कारण आजकाल तर लोक तोंडावर गोड बोलण्यात आणि मागून खोटं करण्यात पटाईत झालेले आहेत. उगाच आपल्या भावनांचा काय होतोय शेवटी, बघा, भावना दुखावल्या जातात आणि ते सुद्धा नाती जपण्याच्या नादामध्ये. आता विश्वास कोणावर ठेवायचा. ज्याप्रमाणे आपलं बालपण होतं त्या बालपण आपल्या वयाप्रमाणे निघून गेलं. काळ बदलत गेला. कारण सांभाळ करणारे आपले आई वडील होते. तरुणपण आलो. तरुणपणामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेलो तर नोकरी, व्यवसाय आणि संपूर्ण संसारामध्ये आपलं कधी काळ निघून गेला आपल्याला कळलं नाही. परंतु म्हातारपणी ज्यावेळी प्रत्यक्षपणे बघा, कोण आपल्याकडे पाहील, कोण आपल्याकडे नाही पाहणार, कोणीतरी दुर्लक्ष करत आहे. म्हणजे विचार करा, विश्वास तरी कोणावर ठेवायचा. कारण लोक तोंडावर गोड बोलतात परंतु मागून काटा काढतात हो, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे कसं बोललं पाहिजे. आपल्या भावना दुखावल्या जातात आणि आपणसुद्धा इतरांना असे बोलत असतो की ज्याप्रमाणे मनाला बघा, प्रत्यक्षपणे एखाद्या वेळी कोणाला मारलं तर त्याचं वय निघून जातील, पण एखाद्यापणे आपल्या मुखातून निघालेला शब्द हा त्यांच्या मनामध्ये शेवटी टोचून राहतो की नाही. कारण ही व्यक्ती मला अशी का बोलली, पाहावे आपणासी आपण, बरोबर की नाही. ज्याप्रमाणे समर्थांनी उत्तम असा भाग दिलेला आहे, त्याचप्रमाणे भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचं नियोजन करतो. तोच मनाचा खरा आत्मविश्वास. म्हणून समर्थांनी आपल्याला बघा जी शिकवण प्राप्त करून दिली ना, जे संस्कार आपल्याला आईवडिलांनी दिले, तेच संस्कार आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचे. म्हणजेच काय, तर आत्मविश्वास. आपण विश्वास एखाद्यावर टाकतो, परंतु विश्वासाने एखाद्यावर संपूर्णपणे काम दिलेलं आहे, परंतु त्याने जर ते काम पूर्ण केलं नाही तर विश्वासघात होतो की नाही. परंतु आपला आत्मविश्वास हवा की जे दिलेलं काम आहे ते पूर्ण नक्कीच करणार. आपण दुसऱ्यावर का म्हणून अवलंबून राहायचं की माझं काम तू कर. जर त्याने काम पूर्ण केले नाही तर शेवटी ओरडा आपल्यालाच खावं लागेल. शेवटी काम ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेल. म्हणून आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास जर असेल तर नक्कीच दिलेलं काम आपण त्या बघा वेळेमध्ये आपण पूर्णपणे करत असतो. म्हणून भविष्याची जराही कल्पना करू नको, जराही विचार मनामध्ये आणू नको. कारण जर समर्थ म्हणाले, वर्तमान काळ जर तुझा उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नको, कारण चिंता वाहतोय विश्वाची.
मोठ्या मोठ्या गोष्टींचं नियोजन कर, छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन कर. नियोजन पूर्ण करून ज्या गोष्टी संपूर्णपणे आत्मसात करत असशील तर नक्कीच त्याला यश, प्राप्ती आणि समाधान नक्कीच आहे ना. म्हणून समर्थांनी सांगितलं बघा, आत्मविश्वास उभा करण्याचं कार्य चालू आहे. परंतु आत्मविश्वासापुढे बघा, ज्यांना जास्त गोष्टीची हाव असते ना, त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते. आता कुठल्या गोष्टीमध्ये हाव येते हो? बरोबर की नाही? आता लहानपणी होतो, लहानपण बघा आपलं बालपण, मला मोठा चॉकलेट हवा, मला मोठी भाकरी हवी, मला मोठा केक हवा. आपण हाव करायचो, लोभ करायचो. स्वतःच्या भावाला, स्वतःच्या बहिणीला आपण कधी देत नव्हतो, बरोबर की नाही? लहानपणी हट्टी आपण असायचो ना. तुम्ही नसाल, हा देह आहे. बरोबर ना? या देहाचा भाग चालू. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. या देहाचा भाग चाललेला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं, तिथूनच आपला लोभ आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये संपूर्णपणे काय करत आहे? वावरत आहे. बघा, जास्तीत जास्त गोष्टींची हाव का येते हो? त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते. आता प्रत्यक्षपणे 2 भाऊ असतात ना, त्यालासुद्धा ₹100 दिले आणि लहान भावाला पण ₹100 दिले. परंतु हाव वडिलांकडे हट्ट करतो, आईकडे हट्ट करतो. त्याला पण ₹100 दिलेस, तर मला ₹200 दे, कारण मी मोठा आहे. हाव आहे ना. आणि शेवटी आई-वडील संध्याकाळी येतात. बघा, जाताना ₹100-100 देऊन गेले आणि संध्याकाळी आल्यानंतर जर पाहायला गेलं, तर याचे ₹200 संपले होते. परंतु याने ₹100 मधले फक्त ₹20 खर्च केले होते. 20 ते ₹30 खर्च केले ते. बाकी परत आई-वडिलांकडे दिले. म्हणजे काय झालं? ₹200 संपवले कसे? तर खाण्यापिण्यामध्ये, बरोबर की नाही? मित्रसंगतीमध्ये पैसे गेले. परंतु ह्याने काय केलं? बघा, जेवढे मोजकेच खर्च करायचे होते तेवढेच केले ना. दोघांनाही समान दिलेले होते. परंतु हाव कुठे येते? म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता भासते की नाही? त्या कमतरतेमध्ये बघा, ज्याप्रमाणे अहंकार बाजूला ठेवला की आपुलकीचा स्पर्श मिळतो. अहंकार बघा, म्हातारपणी आपण ज्यावेळेस बघा प्रत्यक्षपणे अहंकार नसावा. आपुलकी मनुष्याजवळच आहे. पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ. आपण आपला वेळ कुठे घालवायचा हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कारण बघा, बालपणामध्ये आपण आपला अर्धा वेळ खेळण्यातच असतो. तरुण वयामध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, जॉब, नोकरी, व्यवसायामध्ये, संसारामध्ये संपूर्ण वेळ गेलेला असतो. परंतु म्हातारपणी आपण एकटेच बघा घरामध्ये असतो किंवा घराच्या बाहेर जरी गेलो तरी आपण उंबरठ्यामध्ये खुर्ची टाकून एकटेच असतो ना. सोबत कोणीही नसतं, बोलणारा कोणीही नसतं. मग विश्वास कोणावर टाकणार? कोण आपल्यासोबत बोलणार? असं वाटतं की चुकल्यासारखं झालं. कोणी बोलायला नाही आहे. घरात कोणी बघा, प्रत्येकजण स्वतःचं स्वतः काम करत आहे. विचार करा. म्हणजे अहंकार कधीही नसावा. ज्याप्रमाणे आपण इतरांशी संवाद साधत असताना बघा, प्रत्यक्षपणे लहान मुलगा असू दे, मुलगा किंवा बघा नातू असू दे, अहंकार कधी नसावा. आपल्याच मुलाला, आपल्याच नातवाला फक्त मिळावा आणि शेजारची मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना काहीच नको मिळू द्या, असं नसावं ना. हाताची 5ही बोटे समान नाही आहेत. प्रत्येकाची कार्य, प्रत्येकाची कर्म, प्रत्येकाच्या नशिबावर, प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असतात. म्हणून ज्याप्रमाणे अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद असते. ज्यावेळेला बघा, आपल्याला आपली कोणी स्तुती करत असेल, त्या स्तुती करणाऱ्या लोकांबद्दल आपण चांगली बोलत असतो. कारण त्या लोकांनी आपली स्तुती केली तर. स्तुती केली की आपला कर्म कमी पडतात. का? कारण जर बघा, प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे.
जर आपल्याला 90% मार्क मिळाले, बघा कसा भाग दिलेला आहे. 90% मार्क मिळालेले आहेत आणि आपल्या घरामध्ये येऊन कोणीतरी आपली स्तुती करत आहे. "अरे वाह! छान मार्क मिळाले आहेत. आता अभ्यास जरी नाही केलास तरी चालेल." कारण का 90% आता तुझ्यापुढे कोणी जाणार नाही. आपल्याला काय झालं? आपली वाहवा केली, स्तुती केली. ज्याप्रमाणे लोकं शेंगाच्या झाडावर चढवतात आणि नंतर तोंडावर आपटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय? आपली स्तुती केली आपल्याला बघा, ज्याप्रमाणे वाहवा मिळाली, शाबासकी मिळाली, त्यावेळी नंतर मग आपण अभ्यास कमी करण्याचा निर्णय घेतला. कारण का? आपल्याला कोणीतरी सांगितलंय, की तुझ्यापुढे कोणी जाणार नाही. परंतु टफ देणारे सुद्धा आहेतच. त्याच्यापुढे जाणारे होते. अरे, नंतर मग चुकल्यासारखं झालं, की जर अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. मग पुनर्जन्म केव्हा? आपल्याला ताकद केव्हा प्राप्त होते? ज्या वेळेला कोणीतरी आपल्या पुढे जातं, त्यावेळी प्रत्यक्षपणे आपला देह त्या स्पर्धेमध्ये उतरलेला असतो. कोणी जर एकटं जर स्पर्धेला गेलं, तर ती स्पर्धा होईल का? नाही आहे. कोणीतरी सोबत असावं लागतं. मागे-पुढे हार-जीत होतच असते, परंतु अपयशामध्ये यश हे नक्कीच आहे की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे बघा, सुरुवातच उत्तमाची होते ना, तर शेवटसुद्धा उत्तमाचाच होणार आहे. म्हणून तडजोड करणे म्हणजे शरण जाणे नव्हे, तर परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर विजय मिळवणे होय. बघा, प्रत्यक्षपणे एखादी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षपणे पार पाडायची, एखादं कार्य आपल्याला पार पाडायचं आहे, तर त्यामध्ये ती परिस्थिती पाहूनच उत्तमतेने काय करता यायला हवं. त्या स्पर्धेला बघा, यश अपयश येतच असतात. एखाद्या क्रिकेट बघा, क्रिकेटपटू खेळत असताना अंदाज येत नाही आहे, की कसा बॉल येईल. परंतु तो बॉल येत असताना तो बरोबर बॅटला लागला पाहिजे. जर नाही लागला तर त्रिफळा उडणारच ना, स्टंप उडणारच आहे किंवा कट लागून कॅच घेणारे आहेतच. म्हणून कसा येणारा चेंडू आपण बरोबर बरोबर की नाही खेळतोय हे महत्त्वाचं. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा, की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. समोसा खातो की नाही आपण? बरोबर आहे की नाही? काय भाग दिलेला आहे. त्याच्याबरोबर गोड चटणी पण असते आणि तिखट चटणीसुद्धा असते. गोड चटणी खाल्ली, की पुन्हा घ्यावं लागत नाही. तिखट लागली की मग अजून एक समोसा घेणार आणि त्यामध्ये गोड चटणी टाकणार का? कारण तिखट लागलेली आहे. तसंच भाग कसा दिलेला आहे. मिक्स केला, की अजून एक घेण्याची इच्छा होते. इच्छा असली, मागणी आहे म्हणजे पुरवठा नक्कीच आहे. परंतु सरळपणा केव्हा? ज्यावेळी स्वतःच्या वक्तव्यात सरळपणा. प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वरा. आपल्या बालपणामध्ये, आपल्या तरुणपणामध्ये आणि म्हातारपणामध्ये आपण कसं बोलत आहोत, हे जाणून घेतलं पाहिजे. इतरांशी संवाद साधत असताना वयाने आणि मानाने मोठे आहेत, आपण स्वतःहून कसं बोललं गेलं पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा. ज्याप्रमाणे आपल्या मुखातून वाईट शब्द येत असतात, त्यांना रोखलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे चांगल्या लोकांना बघा त्याची चव गोड लागते आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागतो की नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपल्या मुखातून येणारे शब्द हे इतरांना कसे वाटले पाहिजे, आपल्या स्वभावात संपूर्णपणे बदल कसा करायचा, ते आपण शिकून घेतलं पाहिजे ना. म्हणून बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे सुरुवातच लांबूनच राम त्या लोकांना ज्यांनी वेळ पाहूनच दिलेला असतो. म्हणून स्वतःच्या मनासारखं जगायला लागलो, की आपण लोकांना मतलबी, स्वार्थी आणि संपूर्णपणे घमंडी वाटतो की नाही. म्हणून आपल्यामध्ये काहीच दोष नसतो हो. कारण ज्याची जशी दृष्टी त्याला संपूर्णपणे तशीच सृष्टी दिसणार ना. बरोबर की नाही. म्हणून
प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये लोभ नसावा, गर्व नसावा, अभिमान नसावा. म्हणून उत्तमाचा श्लोक दिलेला आहे. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जय जय रघुवीर समर्थ.